जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी ही एक भूमिका। आणि मेनाहुनी मऊ आम्ही विष्णू दास कठीण वज्रास भेजू असे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे। आणि धर्मरक्षणासाठी करणे आठी आम्हाशी वाचे बोलू वेदनीती करू संती केले ते। आता वेदाच्या ठिकाणी शब्द जो आला आहे त्याचा अर्थ लोक वेद काढतात आणि त्याच्यावर टीका करतात, ते बरोबर नाही। या ठिकाणी वेदाचा अर्थ केवळ ज्ञान आहे। त्यामुळे संतांनी जे सांगितलं त्यांच्या प्रत्येक शब्दावर बारीक विचार करावा लागतो। ही अशी भूमिका घेऊन आम्ही आमचं कार्य सुरू केलेलं आहे। माझं काम या वयात सुद्धा जागतिक शांततेच्या दृष्टीनं मी एक विषय घेतला आहे, तो जगामध्ये शांतता निर्माण, विश्वशांतीचं निर्माण व्हावं आणि युद्ध आण्विक युद्ध जे आहे संभाव्य आण्विक युद्ध ते टळावं यासाठी धार्मिक प्रवृत्तीच्या आत्मिक शक्तीद्वारे प्रयास केले जावे। आराधना व साधना प्रधान प्रयास अंतर्गत आम्ही हे कार्य करत आहोत। ते यशस्वी व्हावं यासाठी आमचे सतत आज माझं अनुष्ठान सुद्धा चालू आहे। याच उद्देशाने आहे जगामध्ये लोकांनी किंवा जागतिक श्रेष्ठींनी समझोत्याची भूमिका घ्यावी। युद्धाच्या याच्यामुळे काही होत नाही। आण्विक युद्ध हे कधीही जिंकल्या जात नाही। त्याच्यामुळे दोन्ही पक्षामध्ये हानी विपत्ती आणि क्लेश सामाजिक पतन आणि विनाश हेच आहे। म्हणून युद्धापासून परावृत्त व्हावं आणि मानवतेशी आणि भूतदयावादाशी द्रोह करू नये अशी आमची इच्छा आहे। त्या दृष्टीने मी माझं कार्य करत आहो। आता त्याच भूमिकेतून आमचं यज्ञ चालू आहे। 1985 मध्ये या भूमिकेने मी जे कार्य केलं होतं त्या शृंखलेमध्ये हे कार्य आहे। 85 मध्ये हे सांगितलं गेलं होतं, त्यावेळेच्या स्टॉकहोम रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टरने असं सांगितलं होतं की आता अमुक उद्या 15 जून 1985ला युद्ध होणार आणि जग खत्म होणार। त्यावेळेस माझ्या लक्षात जे आलं त्यावेळेस मी सांगितलं की हे असं होऊ शकत नाही, नियतीची अशी योजना नाही। आणि आजही तीच परिस्थिती आहे। हे लोक जरी युक्रेनच्या नावावर युद्धाखाली करत असले तरी असं हे युद्ध होणं नाही आहे, आण्विक युद्ध अजिबात होणार नाही। तरी पण ते टाळावं याच्यासाठी जागतिक सृष्टीनं प्रयत्न करावे अशा विनंती अर्ज आम्ही त्यांना पाठवणार आहोत। भारताचे पंतप्रधान मोदीजी यांच्यापासून आमची सुरुवात आहे। त्यांना पहिलं पत्र लिहिलं आहे आणि नंतर बाकीचे जायला पाहू ईश्वर करेल तर या 15 वर्षासाठी युद्ध होणार नाही अशी आमची योजना आहे। म्हणजे 2037 ते 38 पर्यंत आण्विक युद्ध थांबविल्या जाईल अशी ही योजना आहे। ईश्वर करो यश होईल असं वाटतं आहे। धन्यवाद।